नमस्कार मित्रांनो, वेज डिकम्पोजर कल्चर कसं बनवायचं ऑटोमॅटिक टायमरवरती एक छोटासा पंप मिळतो 20 वॅटचा। तो वापरून तुम्ही वेज डिकम्पोजरचं कल्चर बनवू शकता। 20 रुपयाचं कल्चर घ्यायचं वेज डिकम्पोजर। आणि हे बघा ड्रम आहे, 200 लिटरचा ड्रम आहे। त्यामध्ये 200 लिटर पाणी आहे आणि 2 किलो गूळ टाकला आहे। आणि आतमध्ये बघा हे जे मिश्रण आहे त्यासाठी हा पंप सोडला आहे। बघा ही वायर आहे, इलेक्ट्रिसिटी पॉवर, आणि हा पाईप आउटलेट बघा अशा दिसते। हा बघा पंप आहे, ॲमेझॉनवरती मी तो पंप तुम्ही विकत घेऊ शकता। नीट स्पेसिफिकेशन बघा, 2 मीटर हेड आहे पंपाचा, 20 वॅटचा पंप आहे, सिंगल फेज, ठीक आहे। हा सबमर्सिबल पंप आहे, आपल्या फिश टँकमध्ये वगैरे वापरतात तसा पंप आहे। तर तो पाण्यामध्ये सोडायचा, म्हणजे या वेज डिकम्पोजरच्या ड्रममध्ये सोडायचा। मग याचा आउटलेट आहे, हा जो पाईप आहे, हा बघा हा पाईप आहे, इथून आउटलेटमधून इथून असं वेज डिकम्पोजर येणार आणि असं आतमध्ये बघा अशा प्रकारे इथून हे बाहेर येणार। मग ॲक्च्युली हे काय करतं की रोटेट करत राहतं। तर हा पंप आहे ना, तो चालू ठेवायचा दररोज संध्याकाळचा 2 तास। तो इथून रोटेट होत राहणार बघा, इथून बघाल ते इथून इथे बघा, हे बघा हे कल्चर असं रोटेट होत राहणार। बस खालचं ते तळाचं जे कल्चर जातं आहे ते सर्व तो वरती आणून फेकतो आणि अशा प्रकारे रोटेट करतो। 2 तास दररोज संध्याकाळचं चालतं आहे। टायमर लावला आहे मी, त्या टायमरमुळे दररोज संध्याकाळी 6 वाजता चालू होते, ते 7 वाजता चालू होते, 9 वाजता बंद होतं। ते 2 तासामध्ये रोटेट करत राहतं आणि 7 दिवसांनी मी इथे येतो। मला इथे काय बघायची गरज नाही पडत, लक्ष द्यायची गरज नाही। ते दरवेळी मी 7 दिवसांनी 8 दिवसांनी इथे आल्यावरती बघितल्यावरती मला हे कल्चर माझं रेडी मिळतं। मग ते मी वापरतो आणि त्यानंतर परत गूळ टाकतो 2 किलो, परत 200 लिटर पाणी टाकतो आणि जे रोटेट होत राहतं, परत 8 दिवसांनी परत तयार होतं दुसरं कल्चर। त्याचा रिझल्ट पण छान आहे। मला वापरायला सुरुवात केली, जास्त दिवस नाही आलेत, फक्त हार्डली 1 महिना झाला असेल, पण मला त्याचा रिझल्ट दिसायला लागला आहे। आता बघू पुढे कसं काय होतं ते। आता हा मी ॲक्च्युली संध्याकाळी 7 वाजता चालू करतो आणि त्या हाताबरोबर 2 तास चालतं ना, तेवढ्या वेळामध्ये मी बल्ब पण एक लावतो। लाईट ट्रॅप आहे, तो बघा दिसतोय तुम्हाला, लांब झूम करून दाखवू, हा लाईट ट्रॅप आहे। या लाईट ट्रॅपमुळे काय होतं, संध्याकाळचे कीटक वगैरे जे येतात ते त्याला अट्रॅक्ट होऊन तिकडेच ते मरतात आणि त्यानंतर मग ते कीटकांचा प्रादुर्भाव पण होत नाही या बागेवरती। आणि त्याच टायमरवरती मला तेवढ्याच तास, जेवढा वेळ लाईट चालते तेवढेच तास हे त्याचं कनेक्शन मी वायरनी ह्या पंपाला दिलं आहे। त्यामुळे काय होतं की माझं तेवढे 2 तास हे पण चालतं मोटर आणि हे रोटेट व्हायचं काम होतं। आणि 7 दिवसांनी आल्यावरती बघितल्यावर ते वेज डिकम्पोजर रेडी झालेलं असतं। धन्यवाद।